गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज बघा दवाखान्यातला आहे दुसरा दिवस। तर काल 3 सलाईन लावल्या, आता अजून दुसरा, उद्या दिवस अजून सलाईन लावायची आहे। तर त्यातल्या त्यात बघा थोडासा फरक पडलाय बघा आता, कारण सलाईन लावल्यापासून जरा थोडीशी टवटवी आली आहे तोंडावर। नाहीतर काल असा मुरगाळून बसला होता ना, त्याच्या तोंडाकडे पण नुसतं असं ही झालं होतं, बघू पण वाटत नव्हतं। आज रात्री काय त्यानं जेवणच केलं नाही, कारण थोडं 4 घास खाल्ल्याने केलं आणि झोपला तसाच। आज सकाळी थोडंसं सुक्का बटाटे केलाय, चपाती केली आहे त्याला खायला, म्हणलं ती खायची आणि दवाखान्यात घेऊन अजून सलाईन लावायला जायचं। आत्ता सलाईन लावली म्हणजे संध्याकाळी 9 वाजता ते बघा घरी यायला। त्याच्यामुळं त्याला म्हटलं पोट भरून जेवण कर आणि आपण जाऊया आता। 9 साडेनऊला दवाखान्यात जायचं, दवाखाना उघडतो या, सलाईन लावायची त्याला आता, म्हणजे उद्या दिवस लावलं म्हणजे क्लिअर होतं या, आहे का नाही रे? हा आता काय माहिती काय सांगते ते अजून डॉक्टर, आता उद्याच्या उद्या बघू आता काय म्हणते ते सलाईन लावायची काय आता। तर तुम्हाला थांबा दाखवते आता। केलाय त्याला सुक्का खायला, आता तोंड वर कर बघू, कालच्या पेक्षा आजच्या तोंडात काय फरक वाटतोय का? हा आज जेवण कर वाटतंय का नाही? हा मग आता तसंच असतंय 2 दिवस आजारी पडल्यावर माणूस मग कसं काय लगेच लगी खातं का? थोडी थोडीच चवयत येते, तापामुळे तसं होत असतं या। हा आता खा तेवढी 1 चपाती बटाटा खा, म्हणजे मग गावा जाईल। त्याला मिठाच सांगितलंय तर ती मिठाचं नका म्हणतंय खायला, म्हणून थोडासा तिखट बटाटा केलाय बघा आता, कारण तिला पण तोंडाला पण लागतंय न्यायला। इकडं भाजी आहे, भाजी काय ह्यांच्या नरड्यात जात नाही, म्हणलं पातळ भाजी करू का? खा चुरून 1 चपाती, तर नको म्हणला। मग ह्यांच्या मुहर काय डोकं चालवायचंच बंद होतंय आपलं, हा त्याच्यामुळं आता थोडं तसं खातंय बघा ते ना। काल काय त्यानं जेवणच केलं नव्हतं, दुपारी पण मी जेवण करून नेलं, दुपारी पण जेवण केलं नाही त्यानं। हाय असा डबा माघारी आणला, कारण लगेच्या लगे आजारी पडल्या हुराला खाऊ वाटत नसतंय माहिती आहे की, पण तेवढ्यातनं पण खायचं असतं। रात्री त्याला खा खा म्हणलं, थोडं मिठाचं कालवून केलं तरी पण खाल्लं नाही, 2 घास खाल्ल्याने केलं आणि तसाच झोपला। मग आता बघा बटाटा केला लागलाय खायला, थोडं जेवण करेल चांगलं आता, आणि थोड्या वेळाने ह्याला सलाईन लावायला गावात घेऊन जायचंय बघा आता। आज तुझ्या पैसे थांबत नसते बघा आता मी, हा मला कटाळा आला बघ म्हणते तुझ्या पैसे बसून बसून तिथं। हा काय तिथं सारखी डॉक्टर तुला बघते ते काय परत मॅडम बघते ते तुला, हा बाहेर बसायचं तिथं उगं सारख्या जांभळ्या देत तुझ्या नादानं आम्हालाही झोप लागली तिथं। तसं काय नाही बरं का, थोड्या वेळ बसायचं त्यापाशी, परत दुपारचं जेवण याला घरी येणार आहे अजून। दुपारी बघू आता काय करते, दुपारी काय करू जेवायला? हा गरम गरम 1 बेसनची पोळी करून आणू का? हा मिठाची, बर बघू दुपारच्या दुपारी बघू। आता पुरतं तर तेवढी 1 चपाती आणि बटाटा सगळा संपवायचा, त्यातला घास पण राखायचा नाही। खाई नाही बघा, जेवण कर नाही तो का त्याला ताट सारलं बघा बाजूला। तुला म्हणते 1 मुस्कडीतला वाटते बघ मला बघ, असं केल्या येड्यावनी। खाऊ नको गोळ्या लगेचच, राह थांब जरा, थांब पप्पाला येऊ दे, थांबा भाषात सांगा त्याला, तुम्हाला सांगते चपाती बटाटा खाल्ली का कोर रे पोरा? काय नुसते औषध गोळ्या पाजू काय तुला? नुसत्याच कुठं अर्धी 1 कोपरा सुद्धा उडवलाय बघा त्यानं। खाती सगळी नुसत्या काय औषध गोळ्या नीट होतं काय? त्याला पोटात अन्न नको जिरायला, हा का नुसते दवाखान्याच्या भरत्या करू का? नुसती सलाईनवरच लावे तुला, ती खा घे पटकना। हे वड मला पण चल घे पटकीनं मोरा, आहे का? आहे का कसं करतो या? मी कोणाला सांगतो या? काल कसा पडला होता, आज कसं वाटायला लागलंय जरा? काल कसं झालं तोंड? ही झालं होतं की तोंड खाताच ढकल तोंड आता हे कर। चवीसाठी खायची नाही भाकरी, ते औषध गोळ्या जिरायसाठी खायचे। रोज खाता खाता तसं खा नीट, 1 2 3 4 चपात्या खा, कान हा आम्ही असलं आमच्याकडे आजारी पडले तसं खायचं काना काय 4 चपात्या? मग त्याला हाही सरण आहे चपाती, मग काय? हा
काय स्वयंपाक करून करून 10-12 भाकऱ्या खातोय म्हणून दिवसाभरात. तुम्हाला वाढू का जेवायला? मग वाढी की आता. तुम्ही घरी असल्यावर जेवण करत नाही ना? नाही मी खात असतोय. तुम्हाला माहित नाही जेवल्याशिवाय आपल्या सुटीने. होय ते बी घरी. जास्त मी बाहेर खात नाही. तुला माहित आहे ना? माहिती एकदा आहे. घरनं हल्ली घरी घरनं जीवन निघायचं कुठं का निघायचं जायचं असं ना. बरं चला आता त्यांना पण जेवाय वाटते त्याला पण तेवढी आता दम देऊन भाकरी एक चपाती खायला लावायची आता. तर गासाकड खाऊन घे. मला चारा लागल आता. इकडे घ्या. हे वाले शेंगा असते अशा हे आपल्याला लागतं. एवढं राहायचं तेव्हा काल तार तेवढं पार करून टाकली. तुम्हाला तेवढंच याड आहे दुसरं काय याड आहे तेव्हा? खाल्लं पाहिजे भरपूर असं पोटाला तेव्हा ती नीट राहते तब्येत. होय आजार असा पळून गेला पाहिजे माणसाला बघून. आयला म्हणाले डेंजर माणूस आहे. ही डेंजर नाही पण माणूस. चला आता जेवाय वाटते आता आणि त्याला गावात जायचं सलाईन लावायला घेऊन अजून आजच्या दिवस आणि उद्या दिवस आजार उदाळलाच पाहिजे माघारी घरापासून तिथनं बाहेर. माणूस डेंजर आहे थांबू देत नाही आपल्याला. चला आता जेवाय वाढू का मॅडम? शेंगदाण खाल्लं पाहिजे. इथं का अजून दुपारची त्याला बघा आता मटकी शिपूची आमटी किती आहे बरं. आता जाताना डब्यात द्यायची त्याला. होय रे हा तोंड कसं वाकडं झालं लगे. डबा देऊ आहे मग बांधून द्यायचा संग दे डबा. हा त्याला भाजी ती बांधून दे चपात्या दे 2 हा बाजरी भाकरी दे. ह्यानं जर नाही खाल्ल्या डॉक्टर मॅडम खातील तिथं मग ह्याला फरक पडत. डॉक्टरने खाल्ल्यावर मग ह्याला यायचं आहे काय खाल्ल्याला ते डॉक्टरने मॅडमने? मग काय तर सपाटा देते ह्याला. तसंच ते द्यायलाच पाहिजे त्याला 2 सपाट. आता येडेवणी करायला लागलाय आता. खावा वर का उद्या दिवस आहे अजून. बघ आता बिलाचं काय होतंय उद्या जरा अजून सगळं डॉक्टर सांगितलं सांगितल्यावर सगळं की आता किती सांगते ती. सध्या बघूया थोडं महत्वाचं आहे. वातावरण जरा बिघडले. वातावरण म्हणजे जर उकाडा पण नाही ऊन पण नाही आणि थंडी नाही. 3 ऋतू एक मिक्स झाले तर या त्यामुळं काय सुधारायचं साधन नाही. तर काय राहायला चाललाय काय दवाखान्यात तुम्ही? 2 दिवस आता तिकडे राहणार आहे दवाखान्यात. येत नाही काय तुम्ही घरी? कशाला मग तुमचा डबा देऊ का संध्याकाळी? नको हा तिकडून तुला काय वाटतंय का हॉटेलवर खायला? मागून आणतोय खायला कोण म्हणून म्हणलं चला आता बघा ह्याने चालले ते त्याला सलाईन लावायला घेऊन आता लावून आता बसा हलू नका तिथं अजिबात स्वतः तुम्ही. हा जावा मग आता बरं का.